हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुंदर असं लटकन डिझाइन कशी बनवायची ते। त्यासाठी मी ते अस्तरचं 4.5 रुंद कापड आणि 4.5 इंच लांब कापड घेतलेलं आहे। तसंच जे मेन ब्लाउजचं कापड आहे, इथे मेन ब्लाउजचं कापड हे नेटचं आहे, तेही 4.5 इंच लांब आणि 4.5 इंच रुंद घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं असेल ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे सुंदर असं लटकन बनणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता मी इथे कॉटनचं आणि अस्तरचं 4.5 इंच लांब रुंद कापड घेतलेलं आहे आणि अजून आपण इथे जी काही एक्स्ट्राची डिझाइन बनवणार आहोत त्यासाठी हे नेटचं कापड घेतलेलं आहे। त्याची रुंदी तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता आणि लांबी 1 मीटरच्या आसपास घ्या, कारण इथे आपण फ्रिल बनवणार आहोत। तर मी आता हे जे 3.5 इंच लांब कापड घेतलेलं आहे ते शिलाईमध्ये अशा पद्धतीने ह्याला एकदा डबल फोल्ड करायचे आणि ज्या ओपन बाजू आहे त्या बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कडेपर्यंत। व्यवस्थित सेंटरला फोल्ड करायचे आणि वरची जी ओपन बाजू आहे त्याच्या कडेने लास्टपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता आता लास्टपर्यंत शिलाई मारून झालेली आहे। थोडं जर वरचं एक्स्ट्राचं कापड असेल तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण बनवणार आहोत छोट्याशा फ्रिल। तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी मशीनवरती प्लेट्स टाकत आहे छोट्या छोट्या। 1-1 इंचाच्या तुम्ही अशा पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत आणि फ्रिल बनवून घ्यायची आहे। एकसारख्या प्लेट्स येतील ह्याची काळजी घेत पूर्ण जी आपण पट्टी बनवलेली आहे डबल फोल्डची त्याच्या फ्रिल बनवून घ्यायच्या आहेत। पाहू शकता आता ही फ्रिल बनवून तयार आहे। आता आपण इथं जर दोन लटकन बनवायचे असतील तर त्यासाठी 2 मीटर लांब अशी ही पट्टी लागेल। आता मी तुम्हाला इथे ही 1 मीटर लांब पट्टीचं एवढं फ्रिल बनवून झालेलं आहे, ते एक लटकनसाठी पुरेसं आहे। आता हे जे चौरस कापड घेतलेलं आहे त्याला एकदा त्रिकोणाकृती फोल्ड करायचे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आता इथे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने याला आपण देणार आहोत गोलाकार शेप। पाहू शकता आता एकाच कापडामध्ये 2 लटकनचे असे त्रिकोणाकृती आकार तयार होतील। हे पहा 2 असे त्रिकोणाकृती आकार तयार झालेले आहे। तसेच जे आपण नेट घेतलेला आहे त्याचंही सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। आता पाहू शकता अस्तरचं आणि ब्लाउजचं कापडचं कटिंग करून झाल्यानंतर एका अस्तरच्या कापडावरती ब्लाउजचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। ज्या बाजूने गोल आकार दिलेला आहे त्या बाजूनेच 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि फिनिशिंगसाठी आपण जे कापड दोन्ही एकमेकांना जोडलेले आहे त्यावरती पुन्हा एकदा एक दाबटीप मारून घ्यायची आहे। पाहू शकता आता ह्या बाजूने दाबटीप मारून झाली की आपण जे ओपन भाग आहे त्यालाही शिलाई मारून घेणार आहोत। आता शिलाई मारून झालेली आहे ते आपण धागा कट करून घ्यायचा आहे आणि आता खालच्या बाजूने फ्रिल जोडून घेणार आहोत। आता खालच्या बाजूने फ्रिल जोडताना एकदम किनाऱ्यावरती पहिली फ्रिल जोडून घ्यायची आहे। 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून ही फ्रिल जोडायची आहे आणि खाली ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जोडून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फ्रिल आहे ते कट करून घेणार आहोत।
आता हेच फ्रिल उरलेलं वरच्या बाजूने जवळजवळ अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि वरच्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना कमी जास्त अंतर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग पूर्ण इकडच्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फ्रिल आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता पुन्हा वरच्या बाजूने आपण सेम त्याच पद्धतीने फ्रिल जोडून घेणार आहोत। जवळजवळ आपण या फ्रिलचे 4 लेयर बनवून घेणार आहोत। तुम्हाला अजून मोठं लटकन हवे असेल तुम्ही 5 पण लेयर बनवून घेऊ शकता, पण त्यासाठी आपण जे अस्तरचं कापड घेतलं होतं ते 5 इंच लांब आणि 5 इंच रुंद घ्यावं लागेल। आता हे पुन्हा एक लेयर बनवून झाल्यानंतर आपण ते कटिंग करून वरच्या बाजूने अजून एक छोटीशी लेयर देणार आहोत, म्हणजे टोटल आपले 4 इंच लेयरचं हे लटकन तयार होईल। आता वरच्या बाजूने पण ही लेयर जोडून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे फ्रिलचं ते कट करून घ्यायचं आहे। आता आपण इथे घेणार आहोत नॉड। मी इथे रेडीमेड नॉड वापरणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही याच नेटच्या कापडाची नॉड बनवू शकता किंवा कॉटनच्या कापडाची पण बनवू शकता। आता कापडापासून नॉड कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते तुम्ही अवश्य पहा। आता मी ते रेडीमेड नॉड घेतलेले आहे ब्लाऊजला मॅचिंग अशी, आणि आता ही नॉड बरोबर अशा पद्धतीने सेंटरला ठेवून घ्यायची आहे आणि मग सेंटरला ठेवल्यानंतर आपलं जे अस्तरचं कापड आहे त्याच्या एकदम कडेवरती किनाऱ्यावरती एकदम 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग होईल लटकनचं। आणि आता आपण इथे धागा कट करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे कडेचा तो कट करून घ्यायचा आहे आणि हे लटकन उलटवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता हे फ्रिलचे जे लेयर आहेत ते एक एक करून व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। इथे सुंदर असं 4 लेयरचं लटकन तयार होईल। हे पाहू शकता ही वरची लेयर झाली आणि या लेयर व्यवस्थित अशा पद्धतीने काढून घ्यायचंच आणि पाहू शकता सुंदर असं 4 लेयरचं लटकन तयार झालेलं आहे। हे लटकन तुम्ही ब्लाऊजला, घागऱ्याला किंवा लेहंग्याला वगैरे वापरू शकता। खूप छान वाटतं ते लटकन। पाहू शकता हे लटकन आणि अशा पद्धतीने मी अजून एक लटकन बनवलेलं आहे। हे लटकन मी खास ब्लाऊजसाठी वापरणार आहे। पाहू शकता हे दोन्ही सुंदर लटकन तयार झालेले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि कमेंट करून सांगा की हे लटकन कसं बनवलं आहे ते। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।